सीबीआयने दाखल केलेल्या नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरणातील चार्जशीटचे सगळे महत्त्वाचे तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सीबीआयचा तपास कशा पद्धतीने झालाय, त्यात काय समोर आलंय, सगळं काही मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सीबीआयने 13 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केलेली आहे। या चार्जशीटमध्ये 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 मटेरियल ऑब्जेक्ट्स म्हणजे भौतिक पुरावे, ज्यात बोटांचे ठसे, सह्या अशा पुराव्यांचा समावेश असतो। सगळे 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। ही चार्जशीट गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे यासारख्या भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार दाखल झालेली आहे। त्याचबरोबर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, गुन्हेगारी गैरवर्तन आणि सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गतही आरोप ठेवण्यात आलेले आहेत। आतापर्यंत या झालेल्या चौकशीचा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर नीट यूजी 2026 परीक्षा ही 3 मे 2026 रोजी झाली होती। उच्च शिक्षण विभागाकडून 12 मे रोजी लेखी तक्रार आली की या परीक्षेमध्ये अनियमितता आणि पेपर लीक झाल्याचे आरोप आहेत। त्याच दिवशी सीबीआयने FIR नोंदवला, दाखल केला आणि ताबडतोब 72 सीबीआय अधिकाऱ्यांच्या अनेक टीम्स तयार केल्या आणि 8 सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत ते सोबत कामावरती घेतले। महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये एकूण 92 ठिकाणी सर्व ऑपरेशन्स करण्यात आले आणि यात डिजिटल डिव्हाइसेस, कम्युनिकेशन डिव्हाइसेस, कागदपत्र जप्त करण्यात आली आणि पहिली अटक ही 13 मे रोजी झाली। नंतर एकूण 13 जणांना अटक करण्यात आली, ज्यात 3 तर NTA सब्जेक्ट एक्सपर्ट समाविष्ट होते, ज्यांच्याकडे पेपरचा पूर्ण ऍक्सेस होता। एकाचं नाव आहे रसायनशास्त्राचे प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी, दुसरे आहे जीवशास्त्राच्या मनीषा गुरुनाथ मांढरे आणि तिसरे आहेत भौतिकशास्त्राच्या मनीषा संजय हवालदार। याशिवाय क्लासेस बद्दल सांगायचं झालं तर लातूर मधील RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचे जे शिवराज रघुनाथ मोटेगावकर आहेत त्यांना देखील अटक झाली। पुण्यातील APMA कोचिंग इन्स्टिट्यूटचे भौतिकशास्त्र शिक्षक जे आहेत आणि CEO तेजस हर्षद कुमार शहा जे आहेत त्यांना देखील अटक करण्यात आली। लातूरचे डॉक्टर आहेत मनोज भगनराव शिरुरे, यांना देखील एक अटक करण्यात आली। मध्यस्थ आणि इतर आरोपी म्हणून मनीषा वाघमारे, धनंजय निवृत्ती लोखंडे, शुभम मधुकर खैरनाथ, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांची नावे देखील चार्जशीट मध्ये आहेत। सीबीआयच्या माहितीनुसार लीकचा स्रोत ते लाभार्थी उमेदवारांपर्यंतची ही सगळी साखळी जी आहे ती उघड झालेली आहे। स्पेसिफिकली रसायनशास्त्राचे प्रश्न हे NTA पॅनल सदस्य प्रल्हाद कुलकर्णी यांच्याकडून लीक झाल्याचा या चार्जशीट मध्ये एक म्हणणं आहे। शिवराज मोटेगावकर यांनी सह आरोपींसोबत कट रचून हे प्रश्न मिळवले आणि त्यासाठी 5 लाख रुपये दिले। हे पैसे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्या बहिणीच्या घरातून सीबीआयने जप्त केलेत। मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये तर 36 इमेजेस आढळले, ज्यात 132 हाताने लिहिलेले रसायनशास्त्राचे प्रश्न होते। यापैकी 111 प्रश्न हे NTA मास्टर क्वेश्चन सेटशी जुळले देखील। या फोटोंची मेटाडेटा तारीख ही एप्रिल 23च्या आसपासची आहे, म्हणजे परीक्षा होण्याच्या सुमारे 10 दिवस आधी या संपूर्ण प्रकरणाची आतापर्यंत एक साखळी जी आहे ती दाखवून दिलेली आहे। असे प्रश्न प्राप्त झालेले आहेत हे आपण आतापर्यंत सांगितलेलं आहे। अशीच एक दुसरी साखळी देखील आहे, ज्यांनी 10 लाख रुपयांमध्ये वेगळा पेपर दिलेला आहे, विकत घेतलेला आहे। या सर्व प्रकरणामध्ये सीबीआयने आरोपींची बँक खाती, बँक लॉकर्स आणि डीमेट खाती जप्त केलेली आहेत। डिजिटल फॉरेन्सिक एनालिसिस रिपोर्ट, हस्तलेखन तज्ञांची मते, म्हणजे यामध्ये सह्या जे आहेत ते देखील आपल्याला व्हेरीफाईड करावे लागतात, त्यामुळे हस्तलेखन तज्ञांची मते आणि शैक्षणिक तज्ञांची मते चार्जशीट मध्ये जोडलेली आहेत। या सर्व रिपोर्ट्स मधून परीक्षा होण्याआधीच प्रश्न हे सर्क्युलेट झाल्याची पुष्टी देखील झालेली आहे। सीबीआयने सांगितलंय की मुख्य चार्जशीट मध्ये दाखल झालं असलं तरी तपास अजूनही सुरू आहे आणि पुरवणी चार्जशीट जी आहे ती देखील अजून दाखल होऊ शकते। सध्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध चार्जशीट दाखल झालेली नाहीये। आता ही चार्जशीट 12 मे रोजी FIR नोंदवल्यानंतर सुमारे 77 दिवसांनी समोर आलेली आहे, ज्यात 360 साक्षीदार, 422 कागदपत्रे आणि 43 भौतिक पुराव्यांचा आधार जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे ही साखळी उघड झाली आहे।
एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय सीबीआयने तपास केलेला आहे हे आपण जाणून घेतलं. दरम्यान असेच अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.